हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी मी महालक्ष्मी देवीची अशा पद्धतीने पूजा मांडून घेतलेली. चौरंगाच्या आणि पाटाच्या कडेने मी अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आणि आरती करून झाल्यानंतर प्रसादासाठी पंचामृत तयार करून घेतलेले. वैष्णवच्या पप्पांनी मार्केटमधून फळे आणलेली, तर ती मी चौरंगाच्या पुढे अशी पाट्यावरती फळे ताटामध्ये मांडून ठेवलेली. गॅलरीमधील झाडांना गुलाबाची, कण्हेरीची आणि जास्वंदीची फुलं आलेली ती मी लक्ष्मीदेवीच्या पूजेसाठी वापरलेली आहेत. नंतर वैष्णवच्या पप्पांनी मार्केटमधून फुलांचे हार आणलेले आणि फुलेही आणलेली, तर मी त्या फुलांचे 2-3 हार तयार केलेले. तर अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीदेवीची पूजा आहे ती मांडून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीदेवीची पूजा आहे ती मांडलेली. तर मार्गशीर्ष महिन्यातील हे देवीचे लक्ष्मीचे उपवास कोण कोण करते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वैष्णवीचे पप्पा मार्केटमध्ये गेलेले तेव्हा त्यांनी येताना देवीसाठी फुले आणि हार आणलेली. घराच्या चौकटीला देवांच्या फोटोंना आणि मंदिराला हार लावून मी पूजा करून घेतली. छोटे छोटे हार तयार करते. वैष्णवीच्या पप्पांनी मार्केटमधून फुले आणलेली, ती मी फुले अशी पाटाच्या आणि चौरंगाच्या कडेने लावून घेतलेली आणि देवीसाठी छोटासा हार आणि छोटीशी वेणी तयार केलेली. तर अशा पद्धतीने मी घरातील रोजची असतात का मी भांडी कपडे धुवून झाल्यानंतर आणि लादी पुसून झाल्यानंतर देवीची पूजा आहे ती मांडून घेतलेली. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. देवांच्या फोटोंना हार लावून पूजा केलेली. तर अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी देवीची पूजा आहे ती मांडून नंतर आरती करून झाल्यानंतर पंचामृत प्रसादासाठी तयार केलेली. आरती झाल्यानंतर आम्ही पंचामृतचा प्रसाद आहे तो सर्वांना वाटलेला आणि रात्रीच्या वेळेला उपवास सोडायला मी चपाती, मेथीची भाजी, भात, शेवयाची खीर आणि वाटाण्याची आमटी तयार केलेली. सर्वांनी मिळून आम्ही एकत्र जेवण केले आणि जेवणानंतर आईस्क्रीम खाऊन नंतर गॅलरीमध्ये शेकोटी तयार करून शेकत बसलेलो. म्हणजे बॉक्समध्ये पण आणि कोणातली सुद्धा.
आम्ही हर रोज आईस्क्रीम आणतो वेगळ्या वेगळ्या फ्लेवरची, कारण की आम्हाला जेवल्यानंतर मग खायला. येडी पोर आहे ती का नाही. आईस्क्रीम खात खात शिकते. संपायला बुक एवढं राहिले. प्रत्येकाने पे हिरवा कलर येते. हिरवा बघा ओव्याच्या दुधाचा वाज घ्यायचा. ओव्याचा वास भारी येतो ना. असं ओव्याचं शिकायचं. बाजूला लावूनच वैष्णवी लावूनच. आधी वास घ्यायचा. या तू आईस्क्रीम खाते का शिकते? आईस्क्रीम खाते काय म्हणजे थंडी पण नाही वाजत, गरम पण नाही वाजत. तर असे वैष्णवीगत शिकत कोण आईस्क्रीम खातात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनेलला जो सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.